नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा हा भाग असाच काही आठवणींना उजाळा देणारा. असं म्हणतात की एखादं उद्दिष्ट किंवा एखादं ध्येय जेव्हा आपल्याला गाठायचं असतं तेव्हा त्या दिशेने जात असताना, तो प्रवास करत असताना काही क्षण थांबावं, जरा मागे वळून पाहावं. 13 सप्टेंबर 2004 आणि होम मिनिस्टरचा तो पहिला एपिसोड. घराघरात टीव्ही ऑन झाले आणि प्रत्येकाच्या दरवाजावर थाप पडली. ज्या क्षणाने म्हणजे ज्या क्षणासाठी आपली उत्सुकता वाढीला लागली होती तो क्षण येऊन ठेपला. तो क्षण म्हणजे आपल्या आजपासून सुरू होणाऱ्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा. अगदी प्रत्येक ठिकाणी होम मिनिस्टर आणि होम मिनिस्टर आपल्या घरी कधी येणार हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसू लागला. हा म्हणता 100वा एपिसोड येऊन उभा ठाकला. 100वा एपिसोडचा तो दिवस असा श्रीफळ वाढवलं गेलं. 100 जणींची निवड झाली आणि मग सुरू झाले खेळ. स्पर्धा वगैरे असलं की बघत आली आहे, पण स्वतः कधी ट्राय केलेलं नाही, त्याच्यामुळे खूप भीती वाटते. 100व्या त्या एपिसोडच्या विजेत्या ठरल्या जुई सावंत वहिनी, ज्या गोरेगावमध्ये राहतात. मंगल घाडगे मीरा रोड आणि रश्मी सालुडकर या सुद्धा मीरा रोडच्या. श्रीकृष्णाची सत्यभामाने केली सुवर्ण तुला, राजेश रावांचं नाव घेते, पैठणी मिळावी मला. 100वा पल्ला म्हणजे 100 भागांचा पल्ला होम मिनिस्टरने पार पाडला आणि मग घोडदौड सुरू झाली ती 400व्या भागाच्या निमित्ताने. आता 400वा भाग कुठे होणार ही उत्सुकता शिगेला पोहोचली आणि केंद्र ठरलं कोल्हापूर. बघूया ना कोल्हापूर केंद्रावरची ती धमाल. हिरवा लवकर. 400 जणी सज्ज झाल्या होत्या. प्रत्येकीचं म्हणणं होतं पैठणी माझीच, म्हणजे पैठणी मीच पटकावणार. आता या सगळ्या चढाओढीतून 400तून 5 जणी निवडल्या गेल्या. त्या 5 जणी कोण? 80चा गट, 80तून 20, 20 मधून 10 आणि 10 मधून 5 होम मिनिस्टर इथपर्यंत आलेले आहेत. आणि आता काहीशा वेगळ्या परीक्षांना सामोरं जायचंय, कारण यातूनच शेवटी एक कोल्हापूर होम मिनिस्टर निवडल्या जाणार आहेत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला, पिंजरा या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? व्ही शांताराम हे उत्तर बरोबर दिलं. अभिनंदन, तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. 3 होम मिनिस्टरना अंतिम फेरीसाठी शुभेच्छा. या तिघींपैकी एक जण कोल्हापूर होम मिनिस्टरचा सन्मान पटकावणार आहे. तर जरा जोरदार टाळ्या देऊन शुभेच्छा देऊया. नक्की आजच्या भागातल्या होम मिनिस्टर कोण ठरलेले आहेत? द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या कुबेर वहिनी. होम मिनिस्टर विशेष भागाच्या या आजच्या आपल्या होम मिनिस्टर नंबर 110 सुनीता मुकुंद कदम वहिनी. कदम वहिनींचं अभिनंदन. या आठवणी आठवताना खूप छान वाटतं आणि पटकन तो दिवस आठवतो. झी अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम आणि सर्वोत्कृष्ट सूत्रधार कोण पटकावणार? सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष आदेश बांदेकर, होम मिनिस्टर. खरं तर हा पुरस्कार महाराष्ट्रातल्या सर्व होम मिनिस्टरांचा आहे, कारण त्या होम मिनिस्टरांमुळे हा मला मिळालेला आहे. आणि माझे दिग्दर्शक महेंद्र कदम वेगवेगळे खेळ नेहमी काढत असतात. संपूर्ण युनिट आतापर्यंत 60,000 किलोमीटर आम्ही महाराष्ट्रात घराघरात गेलेले आहोत आणि सगळ्यांना पैठण्या देऊन, जिच्याकडे अजूनही पैठणी नाही, जिने अत्यंत विश्वासाने मला घराबाहेर जायची परवानगी दिली, ती माझी होम मिनिस्टर सुचित्रा. सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम होम मिनिस्टर. हा अवॉर्ड आमच्या सगळ्या टीमचा आहे. बेसिकली एडिटर्सपासून कॅमेरामॅनपासून संपूर्ण टीमचा आभारी. थँक्यू. आपले भरघोस आशीर्वाद यामुळेच हे शक्य झालं. अर्थात वहिनी दार उघड असं म्हटल्याबरोबर जर महाराष्ट्रातल्या तमाम वहिनींनी दरवाजा उघडलाच नसता तर हे शक्य झालं असतं. याचं 100% श्रेय जर कोणाला जात असेल तर ते तुम्हाला.